लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. प्रभू रामचंद्रांच्या तंगदयेने करुणेने आपण प्रभूच्या जीवन चरित्राचं दर्शन गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. कालपर्यंत आपण जो कथाभाग पाहिला तो असा आहे, दशरथ राजा आपल्या तिन्ही पत्न्यांना डोहाळे विचारण्याकरता जात आहे. पहिल्यांदा कैकेयीच्या महाली जात आहे. का बरं? तर पाठीमागच्या वेळेला तिला तिसऱ्या वेळेला प्रासादिक दान दिलं, अर्थात तिसऱ्या नंबरला दिलं, म्हणून तिला राग आला. मी पहिली का नाही, मी तिसऱ्या नंबरची का? अशा पद्धतीचा राग तिच्या मनात आला आणि ती क्रोधित झाली होती. म्हणून कैकेयीला राग येऊ नये म्हणून पहिल्यांदा राजा डोहाळे विचारण्याकरता कैकेयीच्या महाली जातोय. दुसऱ्यांदा राजा सुमित्रेच्या महाली जातोय आणि तिसऱ्या वेळेला राजेसाहेब कौसल्या मातेच्या महाली जात आहे. तर राजा दशरथ कैकेयीच्या महाली गेला, सुमित्रेच्या महाली गेला, कौसल्याच्या महाली गेला. पण जेव्हा कौसल्याच्या महाली गेला, कौसल्या ही देहावर नव्हती, ती तिच्या आत्म आनंदात निमग्न झालेली होती. का? कारण तिच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार आहे अशी स्वतःच्या स्वस्वरूपात लीन असलेली कौसल्या दशरथ राजा जवळ गेलेले कौसल्याला आवाज देऊ लागले, कौसल्या, अगर तुझे डोहाळे विचारण्याकरता मी आलोय, बोल ना माझ्याशी. कौसल्या काही बोले ना. राजासाहेबाला असं वाटलं जणू हिला डोहाळे विचारायला आपण उशिरा आलो म्हणून ही आपल्यावर कौसल्याचं सांत्वन करते. हे कौसल्या, अगं मी अयोध्येचा राजा दशरथ तुझा पती आहे, तुला डोहाळे विचारायला आलो, तुला काय आठवते की नाही? उभं केलेलं आहे, तिला मिठी मारलेली आहे, तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला पण तिला काहीच कळेना. ती देहावर नव्हतीच, आपापल्या स्वस्वरूपात लीन झाली होती, स्वस्वरूपाचा आनंद उपभोगत होती. पुन्हा तिला अशा पद्धतीने राजाने हलवून विचारलं, अगं तुला आठवते का लग्नाच्या वेळेला रावण हे केले लग्ना माझी विघ्ने असे की स्मरण तुझं लागी, तुला स्मरण आहे का? असं म्हटल्याबरोबर रावण नाव आलं की मग आणा माझा धनुष्य आणि रे धनुष्य मारिला रावणा लंका विभीषणा देणे मी, अशी वेगवेगळ्या पद्धतीने कौशल्या बोलू लागली. ते कौशल्याचं ते बोलणं का कौशल्य असं बोलतं हे दशरथाच्या लक्षात येणं. दशरथ राजाला असं वाटू लागलं कदाचित माझ्या मंडळीला भूतानी झपाटलं. आणि मग काय करावं, ज्या वेळेला भूत झपटतं त्यावेळेला माणसं मांत्रिकाला बोलवतात. मग असा मांत्रिक बोलवा. कोण आहे त्यावेळेचा मांत्रिक चांगला? वसिष्ठ गुरुदेव. वसिष्ठांना बोलवलं. वसिष्ठ जवळ आले, पण कौसल्यामाई प्रभूच्या ध्यानात निमग्न झालेली पाहिली. तिची तशी अवस्था पाहूनच वसिष्ठांना ध्यान लागलं. वसिष्ठांनी डोळे बंद केले. डोळे बंद वसिष्ठांनी केल्यावर मग तर राजा अजूनच घाबरला. म्हणलं हे भूत सामान्य नाही, हे विशेष भूत आहे. यानी कौसल्याला तर झपटलंच, पण वसिष्ठ गुरुदेवाला झपटलं म्हणजे हे काही सामान्य भूत नाही, हे महाभूत. भूत जबर मोठे गे बाई. मग आता काय करावं? पण थोड्या वेळानंतर वसिष्ठ गुरुदेवाने डोळे उघडले आणि डोळे उघडले की राजा रडायला लागला आणि चरणावर नतमस्तक झाला. चरणावरती मस्तक टेकवता झाला. का बरं? काय कौशल्याची अशी अवस्था झाली, तुमची अशी अवस्था झाली? असं वाटतंय की मी निपुत्रिकच आयुष्यभर राहणार आहे. तिचे डोहाळे विचारायला आलो आणि काय अशा पद्धतीने ती वेड्यासारखी बरळायला लागली. काय भूताने तिला झपटलं? हे वाक्य ऐकले, भूताने वगैरे झपटलं नाही. ही जो परमेश्वरीच्या उदरात येणार आहे त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न झालेली आहे. शंखचक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रगटेल जगजीवन. तू काळजी करू नको, जे जे कौशल्या बोलली ते सगळं सत्य आहे, तितके होईल यथार्थ. तुझं होतील 4 सूत. तुला किती मुलं होतील? 4 मुलं होतील. सत्य वचन राजेंद्रा शंखचक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रगटेल जगजीवन. शंख चक्र शेष नारायण हे सगळे चतुर्विधा रूपे प्रगटेल जगजीवन 4 रूपाने हे प्रगट होणार आहेत. याची कथा ऐकता पापीजन उद्धरून तरतील.
अशा प्रभूचा तुमच्या पोटी जन्म होणार आहे की त्याची कथा ऐकल्यानंतर पापाचा काय होईल? पापाचा नाश होईल आणि पापाचा उद्धार होईल. माध्यमा येईल चंद्रकिरण, चंद्रकिरण म्हणजे सूर्य, त्यावेळेला माध्यान्नाच्या वेळेला येईल, दुपारच्या वेळेला पुष्य नक्षत्र साधून अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. पुष्य नक्षत्राच्या वेळेला रघुनंदन अवतरेल, देव अवतार घेईल. ऐका, कालच आमचे हरिभक्तपरायण शिवाजी बाबा बरबडेकर त्यांनी एक बारीक चिंतन सांगितलं. म्हणजे जीव जन्म घेत असतो, संत अवतार घेत असतात आणि देव प्रगट होत असतो. देवाचा अवतार झाला म्हणायचं नाही, देव प्रगट झाला म्हणायचं. संतांनी जन्म घेतला म्हणायचं नाही, संत काय झाले? अवतीर्ण झाले म्हणायचं. आणि जीवानी मात्र जीव अवतार झाला म्हणायचं का? अमुक अमुक दिवशी साहेबांचा अवतार झाला म्हणायचं. साहेब अमुक अमुक दिवशी अवतावर धरायचा, तो त्याचा अवतार नाही म्हणायचा. अवतावर धरणं कळतं का? हा, त्याला बैलाला झुंपायचे भले, बैलाच्या जोडीला, त्याच्या जन्माला अवतार नाही, त्याला जन्मच म्हणावं लागतं. कारण जन्म हे कशासाठी घ्यावा लागतो? अगा कर्मे जे उरावे तिथे सुख दुःख पळावे तया ते भोगावे ते आहे का? आपण केलेलं कर्म शिल्लक राहिलं की ते कर्म फल भोगण्याकरता आपला जन्म घ्यावा लागतो जीवाला. संत का अवतार घेतात? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जीवन जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत अवतार घेतो. मग देव का प्रगट होतो? देव प्रगट होतो भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. कशासाठी प्रगट होतो? परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम. असा हा परमेश्वर प्रगट होईल. ऐशी वशिष्ठाची वचने की स्वानंद नभीची उडगणे. अशा पद्धतीचे वशिष्ठांचं वाक्य म्हणजे जणू काही स्वानंद रूपी आकाशातील उडगणे, म्हणजे स्वानंद हेच जणू आकाश, त्याच्यातील ते उडगणे म्हणजे नक्षत्र. काय ते? स्वानंद हेच जणू आकाश आहे आणि त्या आकाशातील नक्षत्र म्हणजे वशिष्ठांचे वाक्य वाटू लागले की सत्य वैरागरीची रत्न निवडून दिली दशरथा, किंवा सत्याची खाण असलेलं रत्न दशरथाला निवडून दिले. कुणी? वशिष्ठांनी. तेने कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत. आणि मग त्यावेळेला दशरथ राजाने वशिष्ठांच्या मुखातील शब्द कर्णद्वारे, कानाच्या द्वारे ऐकून हृदय संदुकेत साठविली. हृदय संदूक, संदूक म्हणजे पेटी, हृदय रूपी पेटी साठवली. धावून गुरुचे पाय धरीत म्हणे कृतार्थ झालो मी. धावत झाले, गुरु महाराजांचे पाय धरले. गुरु महाराज मी काय झालो? कृतार्थ झालो. असो भरलिया 9 मास प्रसूती समय कौशल्येस, कवन ऋतू कवन दिवस सावकाशाही खाते. असू द्यात, आता 9 महिने पूर्ण झाले, कौशल्याचा प्रसूती समय जवळ आला. मग त्यावेळेला कवन ऋतू, कवन दिवस, कोणता ऋतू होता, कोणता दिवस होता, सावकाश ऐकते. आता तुम्ही ते सावकाश ऐका. वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्ष 9वी दिवस सूर्यवंशी जगन्यवास सूर्यावासरी जन्मला. वसंत ऋतू चैत्र महिना शुक्ल पक्ष 9वी तिथी सूर्यवंशामध्ये जगाचं जगजीवन असलेला परमेश्वर सूर्यवासरी. सूर्यवासर म्हणजे रविवार, वासर म्हणजे वार, सूर्य म्हणजे आदित्य, आदित्य म्हणजे रवी. रविवारी प्रभूचा वसंत ऋतूत चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात 9वीच्या दिवशी प्रभू कौशल्याच्या उदरी प्रगट झाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता माध्यान्नाला चंडकिरण, दुपारची वेळ बरोबर 12 वाजेचा समय. उदाहरणार्थ माध्यान्ह चंडकिरण आला, पुष्य नक्षत्र साधून, त्यावेळेला नक्षत्र पुष्य होतं. अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. पूर्ण ब्रह्म असला, जगाचा गुरु असला राम प्रभू अवताराला आला. श्रीराम केवळ परब्रह्म त्यासी झाला म्हणता जन्म. संत हसतील परम तत्वज्ञान वेत्ते जे. श्रीरामाचा जन्म झाला कारण श्रीराम परब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्माला जन्म नसतो, ब्रह्माला मरण नसतं. मग ब्रह्माला जन्म नाही, ब्रह्माला मरण नाही, असा राम
तुम्ही जन्माला आला असं म्हटल्याबरोबर काही श्रोते सज्जन तत्वज्ञान व्यत्यय हसतील असं श्रीधर स्वामी म्हणतायत. ज्याची लीला ऐकता अपार खंडे जन्म मृत्यू दुर्धर, ज्याचं नुसतं चरित्र ऐकलं तर जन्म मृत्यू खंडला जातो, जन्म मृत्यूचा नाश होतो. असा प्रभू जन्माला येईलच कसा, त्या रामाची जन्म संसार काळत रे गळेना, दाविली लौकिक करणी की कौशल्या झाली गरिबीनी, तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैचे. त्यांनी एक लौकिक करणी दाविली. मुळात देवाला जन्म नाही, देवाला मरण नाही. देव न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमानी शरीरे, असा हा परमेश्वर. तिथं आत्म्याचं वर्णन आलं, पण आत्मा तरी कोण आहे? आत्मा चिद्रूप अविनाशी, आणि हे चिद्रूप अविनाशी तत्व परब्रह्माच आहे. असा हा परब्रह्म, केवळ परब्रह्म, त्याला जन्म मरण नाही. पण एक लौकिक दाखवा म्हणून दाविली लौकिक करणी की कौशल्या झाली गरिबीनी, कौशल्या गरिबीन झाली. तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैचे. मुळात तो परमेश्वर ब्रह्म आनंद स्वरूप आहे, मोक्षदानी आहे, जगाला मोक्ष देणार आहे. त्याला जन्म कर्म कुठून आलं? क्षीरसागराहुनी नारायण येऊन अयोध्येशी झाला सगुण. क्षीरसागरात विलास करणारा नारायण अयोध्येला आला सगुण झाला. शेष लक्ष्मी सहित जगजीवन तैसाची ते संचरला. कोणाकोणासोबत आलं देव? एकटा आला नाही, लक्ष्मीला सोबत आणलं, शेषाला सोबत आणलं, आणि असा परमेश्वर तेथे येऊन संचरला, म्हणजे उभा झाला. जो अनंत कल्याणदायक अहज अजित निष्कलंक भक्त तरावयासी देख जगन्नायक अवतरला. जो आनंद आहे, जो कल्याणदायक आहे, आनंददायक आहे. कल्याण म्हणजे सुखदायक आहे. कल्याण शब्दाचा अर्थ होतो इच्छित फलदाता, कल्याण करणारा. असा परमेश्वर अनंत कल्याणदाता, अज ज्याचा कधी जन्म नाही, अजित जो कोणाकडनं जिंकला जात नाही, निष्कलंक जो पूर्णतः निष्कलंक आहे. भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतरला. पण भक्ताला तारण्याकरता देव अवतार घेतो. देव करीती जे जेकार करीती राक्षस संवार, म्हणते आता अवतरेला हा रघुवीर बंध मुक्त करील आम्हा. देव जय जयकार करते, देवता लोक जय जयकार करू लागले आणि म्हणू लागले आता हा देव काय करील? राक्षस संवार करील, राक्षसांचा नाश करील. संवार करणं म्हणजे नाश करणं. म्हणते आता अवतरेला हा रघुवीर बंध मुक्त करील आम्हा. म्हटले आता हा काय करील? अवतार धारण करील आणि आम्हाला बंध मुक्त करील. असो अयोध्यापुरी निराळी विमानांची दाटी झाली, दुदुंबीची घाई लागली, पुष्पे वर्षे अपार. असू द्यात, अयोध्या नगरीमध्ये निराळी विमानांची दाटी झाली. वेगवेगळ्या पद्धतीचे विमान तिथं आले. विमानात प्रकार असतात ना, काही असतात की नाही? हेलिकॉप्टर वेगळं, विमान वेगळं, अजून काय त्याच्यात प्रकार असते. तसे त्यावेळची निराळी विमानांची दाटी झाली, किंवा निराळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अयोध्येमध्ये विमानांची दाटी झाली. विमान आले कशासाठी? दुदुंबीची घाई लागली, दुदुंबी नावाचे वाद्य वाजू लागले. पुष्पे वर्षती अपार, त्या अयोध्येवरती पुष्पांचा असा भडीमार होऊ लागला. जसं आळंदीत ज्ञानोबराय समाधीला जाते वेळी सगळ्या देवता लोकांनी स्वर्गाहुनी देव करीता ती काय काय विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, तेव्हा विमान होतं. अशा विमानांची दाटी झाली, दुदुंबी वाजू लागली आणि पुष्प अपार वर्षती, अपार पुष्पांचा वर्ष होऊ लागला. असो ते कौशल्या सती बैसली असता एकांती, तो 8 वर्षाची मूर्ती सन्मुख देखी अकस्मात. असू द्यात, कौशल्या सती, कौशल्या महाराणी एकांती बैसले असता, एकांतात बसलेल्या असताना काय घडलं? 8 वर्षाची बाळ रामरूपाची मूर्ती सन्मुख अकस्मात देखी. सन्मुख म्हणजे समोर, अकस्मात म्हणजे अचानक तिने 8 वर्षाची मूर्ती आपल्या समोर पाहिली. निमासूर वदन सुंदर, निमासूर म्हणजे एकदम कोमल वदन देवाचं समोर दिसत होतं. तेजे भरिले निज मंदिर, त्या देवाच्या अंगाच्या कांतीच्या तेजाने सगळं घर लख प्रकाशित झालं. ज्या तेजासी शशीमित्र लोपोनी जाती विलोकिता, त्या तेजाचं वर्णन काय करावं? त्या तेजाच्या तुलनेत चंद्र सूर्याचंही तेज कमी पडू लागलं. पद कमल मकरंद सेवना, भ्रमरी झाली श्राब्दी कन्या, कदाही न विसंबे चरणा कृपन धना लागी जैसा,
ज्या पद्धतीने कृपण मनुष्य धनाला कधीही विसरत नाही, तशी क्षीराब्दी कन्या म्हणजे समुद्रातून निघालेली लक्ष्मी ही त्या परमेश्वराच्या पदकमल मकरंद सेवना भ्रमरी झाली. त्या देवाच्या पदकमलातील मकरंद सेवन करण्याकरता भ्रमर झालेली आहे, बुंगा झालेली, भुंगे झालेली. संध्याला गारून बलार्क, रात्रीच्या वेळेला जसा लाल भडक सूर्य दिसतो, अरुण सूर्य सांगितला, अरुणोदयाचे रंग सांगितले. आणि बालार्क, बालार्क म्हणजे बालसूर्य, दिव्य रत्नांचे काढलेले रंग देख. ज्या पद्धतीने ते तेजस्वी दिसतात तसं देवाच्या अंगातून तेज बाहेर पडू लागलो. तळवे जैसे सुरेख श्रीरामाचे वाटती. जसे ते सूर्याचं तेज आहे, चंद्राचं तेज आहे, डुबत्याला जाताना चंद्र सूर्य जसा प्रकाशित होतो आणि त्याचे लाल 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 रंग त्याचा जसा दिसू लागतो, तसे देवाचे पाय आहेत. आता इथून पुढे ज्या ओव्या आल्या आहेत ते देवाचे पाय कसे, देवाच्या पायाच्या वरचीच जागा कशी, देवाचा घोटा कसा, देवाच्या मांड्या कशा, देवाचे गुडघे कसे, देवाच्या जांघ्या कशा, देवाची कटी कशी, काठीवरती पितांबर कसं, देवाच्या अंगावरचं वस्त्र कसं, देवाचं तोंड कसं, असं वर्णन केलंय. सरळ सरळ एका अभंगात सांगायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी आरगळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, गळा वैजयंती डुलत, हेही त्याच्यात लावून घ्या. वैजयंतीचे वर्णन इत्यादी ओव्यांमध्ये आलेलं आहे. त्या ओव्या अतिशय म्हणजे तुम्हाला आता सांगायला लागेल तर झोप लागेल. मी त्यावर चिंतन केलंय, तुम्हाला झोप लागेल म्हणून त्या ओव्या आपण सोडू आणि पुढे चालायचं. 24 पासून चिंतन. असो कौशल्या बोले त्या अवसरी, असा परमेश्वर चतुर्भुज रूपातला भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हर्षत महतारी, मुनिमनहारी, अद्भुत रूप बिचारी, लोचना विरामा तनुगन सामा, निजायुध भुजचारी, लोचन बनमाला, नयन बिसाला, शोभा सिंधू खरारी. असा असलेला हा परमेश्वर जेव्हा चतुर्भुज रूपात प्रगट झाला, चारी हातात शंख चक्र गदा पद्म हातात घेऊन प्रगट झाला, त्यावेळेला मात्र कौसल्या माईने देवाकडे विनंती केली. कौसल्या काय बोलली ऐका. माता पण बोली सोमती डोली, तज होता तय रूपा, की जय शिशुलीला अति प्रेयसीला, यह सुख परमानुपा, यह रचन यह वचन सुजाना, रोदन ठाणा, वही बालक स्वरूपा. तुलसी रामायणामध्ये हे दोहे आलेले. असो कौशल्या बोले त्या अवसरी, कौशल्या काय बोलले ऐका. भक्तवत्सला मधु कैटभ भारी, भक्तवत्सल असल्या परमेश्वरा मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसाचा नाश केला देवा. तू आता बाळवेश धरी माझे उदरी अवतरे. तू आता हे अष्टभुजाच्या चतुर्भुजाचा आणि 8 वर्षाचा होऊन माझ्या समोर प्रगट झाला. तू आता एवढा मोठा होऊ नकोस, तू काय हो बाल रूपाने माझ्या पोटी अवतार घे. लोक म्हणतील कौशल्यानंदन ऐसा होई तू मनमोहन. लोकांनी तुला म्हटलं पाहिजे हा कौशल्याचा पुत्र आहे. अशा पद्धतीचं हे देवा मनमोहना तू बारीक हो. कमल दल राजीव नयन, हास्य वदन विलोकी. कमल नयन असला तो परमेश्वर हास्य वदन करू लागला आणि मातेकडे पाहू लागला. सजल जलद वर्ण कोमल, कौशल्य पुढे झाला बाल. सजल जलद वर्ण कोमल म्हणजे आकाश असतं की नाही, निलवर्णीय आकाश. निलवर्णीय आकाश जसं निळ दिसतं तसं निलवर्णीय परमेश्वर कोमल कौशल्या पुढे बाळ झाला. असा हा परमेश्वर कौशल्याच्या पुढे होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ती इच्छा, लहान झाला देव. कौशल्य पुढे बाळ झाला, तव ते परम सुवेळ, पुष्यार्क योग ते समाई. त्यावेळेला सुवेळ कुठली होती, चांगली वेळ कुठली होती, तर पुष्यार्क नावाचा योग होता. जो क्षीरसागरवासी तमाल नीळ, जो क्षीरसागरात राहतो असा नीलवर्णीय तमालपत्रा समान सावळा असलेला परमेश्वर तो कौशल्य पुढे बाळ झाला. तो कौशल्याच्या पुढे कोण झाला, बाळ झाला. चरणांगुष्ट धरोणी कोमल, मुख कमळी घाली तसे. त्यांनी स्वतःच्या पायातलं अंगठा, पायाचा अंगठा असा तोंडात घातला आणि त्याचा काय करू लागला, गोडी चाखू लागला. ते देवाच्या बाललीलेमध्ये एक श्लोक आलेला बघा कृष्ण परमात्म्याच्या. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुंदं मनसा स्मरामि, करारविंदेन पदारविंदं
मुखारविंदे विनिवेशयन्तम करारविंदेन पदारविंदम कर अरविंदे कर पुष्पानी हा आपले पाय पकडून पदारविंदम मुखारविंदम मुखात ते घातलेले मुखारविंद विनिवेश यंत्रम आणि अशा पद्धतीने विनिवेश अर्थात आतमध्ये प्रवेश करता झाला देव. कशाचा प्रवेश देवाच्या तोंडात करता आला? देव आपला स्वतःच्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घेऊन चोखू लागला. जो क्षीरसागरवासी कौशल्य पुढे झाला बाळ तव ते परम सुवेळ पुष्यार्क युग ते समयी. असा हा परमेश्वर तमाल निळे तो कौशल्य पुढे बाळ झाला. चरणांगुष्ट धरणे कोमळ मुख कमळी घाली तसे मुखात त्यांनी घातलं. काय? चरणांगुष्ट. चरण अंगुष्ट म्हणजे पायाचा अंगठा. भक्त चरणी लागले बहुत गोड गोड म्हणून वाखानीत. भक्त म्हणतात देवा तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे, तुझे चरण गोड आहे. मग खरंच भक्त गोड म्हणतात की आपण एकदा बघावं तरी चाखून. या लागी गोडी रघुनाथ सोये पाहत चाखून या. म्हणून देवानी तोंडामध्ये तो अंगठा घातला, स्वतः गोडी चाखून पाहू लागला देव. की स्वचरणी चरण गोडी सेवित भक्ताशी लोभ लागावा या बहुत. म्हणून या कौशल्य सुत कौतुकार्थ दावी तसे स्वतःच चरणाची गोडी सेवन करून भक्तालाही या चरणाबद्दल लोभ लागावा म्हणून कौशल्यासूत कौतुक दाखवी तसे कौशल्याचा पुत्र राम कौतुक दाखवू लागला. किती नंबर? पुत्र झाला कौशल्येस लागला वाद्यांचा एकची घोष. कौशल्याला पुत्र झाला हे ऐकल्यानंतर अख्ख्या गावात वाद्य वाजू लागले. सुरांसहित सुरे जय जयकार नभी करती. देवता लोक आनंदित झाले पण देवाचा ईश सुरेश शब्दाचा अर्थ होतो इंद्र. तो इंद्रही उड्या मारू लागला. नभी आनंद करीती त्या आकाशामध्ये आनंद साजरा करू लागले. सुमन संभार त्या अवसरी पुष्पांचा भार त्यावेळेला देववर्ष त्या अयोध्यावरी देव लोक अयोध्येवरती वर्षाव करू लागले फुलांचा. दुदुंबी नादी अंबरी न समायेची ते दवा. दुदुंबीच्या नादानी अख्ख आकाश असं अंबर म्हणजे आकाश न समायेची ते दवा सामवतच नव्हतो तो आवाज, इतका दुदुंबीचा आवाज होता. हळदी कुंकुमे ताटे भरुनी बिदोबिदी धावती सुवासिनी. हळदी कुंकुमाचं ताट भरून बिदोबिदी म्हणजे लगबगीने सुवासिनी धावू लागल्या. पावल्या कौशल्याच्या सदनी वेगे करून ते दवा. त्या अतिशय लगबगीने धावत 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 कौशल्याच्या घरी आल्या. मंगलतुरांचा एकच नाद घरोघरी होता ब्रह्मानंद. मंगलतुरांचा एकच नाद होऊ लागला. घरोघरी ब्रह्मानंद, सगळ्या लोकांच्या ठिकाणी आनंद झाला. होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. तसा रामाचा अवतार झाला, सगळे घरोघर लोक आनंद करू लागले. कारण आपला एकच राजा आहे, राजा चांगला आहे, राजाची कौशल्या पत्नी चांगली आहे आणि त्या कौशल्याला लेकरू बाळ नाही, राजाला लेकरू बाळ नाही, म्हणून अख्ख्या अयोध्या नगरी नाराज होती. जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. ते समयीचा आनंद भोगीद्र वर्णू शकेना. त्यावेळी किती आनंद झाला हे शेष नारायण सुद्धा वर्णन करू शकत नाही. जो हजार जी भाज्याला आहेत तो परमेश्वर सुद्धा त्या आनंदाचं वर्णन करू शकत नाही. आनंदाला ब्रह्मानंदन. इकडे वसिष्ठांना आनंद झाला. चहूकडून धाविले ब्राह्मण. चारही दिशानं ब्राह्मण लोक धावले दर्शन घेण्यासाठी देवाचं. जैसा क्षीरसागर देखून शुद्धार्थी वेगे धावती. अमृताचा सागर किंवा दुधाचा सागर पाहून ज्याला भूक लागली ते जसे धावतात तसे आजूबाजूने ब्राह्मण धावले. की महापर्व काळ प्रगटला प्रयागासी धावे भक्त मेळा. पर्व काळाच्या वेळेला जसे सगळे लोक प्रयागाच्या दिशेने धाव घेतात तसं रामप्रभूचा जन्म झाल्या म्हटल्यावरती सगळे ब्राह्मण लोक धाव घेऊ लागले. की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती घ्यावया. गावाच्या जवळ एकाच्या कोणतरी कानावर आलं, अरे एका ठिकाणी घराचं बांधकाम चालू होतं आणि त्या बांधकामातून असं उत्खनन केलं आणि त्या उत्खननातून परीस निघाला. परीस शब्द कानावर पडल्याबरोबर जे दरिद्री लोक ते धावायला लागले, आम्हाला परीस मिळाला पाहिजे म्हणून. तसं रामाचा जन्म झाला ऐकल्यावरती भक्त लोक धावायला लागले. की तृषाक्रांत गोभार सकळी धावती जैसे गंगाजळी. तहानेने पीडित असलेला गायीचा समुदाय जसा गंगाजळी धावती, पाण्याच्या दिशेने जसं ते धावतात तशा पद्धतीने धावू लागले. हे दृष्टांत देत आहे की वृक्ष दाटले देखोनी फळी विहंगम जैसे झेपावती.
वृक्षाला फार फळे आले हे पाहून विहंगम म्हणजे पक्षी जसे धावतात तशा पद्धतीने साधू संत धावू लागले. रामप्रभूचा जन्म झाला ऐकलं. तैसी ब्राह्मणाची ते काळी, त्या पद्धतीने ब्राह्मणांची त्यावेळेला दाटी झाली राजाजवळी. राजाजवळ सगळ्या ब्राह्मणांनी दाटी केली. पुत्रमुख पाहावया त्यावेळी दशरथ राव चाललेला. पुत्राचं तोंड पाहण्याकरता दशरथ राजा निघाला. दशरथ म्हणे याचे काशी, जे जे इच्छा असेल मानसी ते ते मागा मद पासी, येच समय देईन. दशरथ राजा याचकांना म्हणू लागला, तुमच्या मनात जे जे इच्छा असेल ते मागा, ते ते सगळं मी याच मिनिटाला देईल. भांडारे फोडिले बहुत, याचकाशी म्हणे दशरथ, मोठा बांधोनी अमित आवडे तितके न्या. आता सगळे भांडारगृह त्यांनी खुले केले आणि याचकांना सांगितलं, तुम्ही काय करा, मोठा बांधा म्हणजे गाठोडा बांधा, तुम्हाला नेता येईल तितकाले ओझे घेऊन जा. समागमे घेऊन ब्राह्मण, सोबत ब्राह्मण घेऊन महाराज तो अजनंदन प्रवेशाला आनंदे करून कौशल्य सदनी तेव्हा अजराजाचा पुत्र महाराज दशरथ आनंदाने कौशल्याच्या महाली जाता झाला. दशरथे करून या स्नान केले. आधी पुण्याहवचन, दशरथाने स्नान केलं आणि पुण्याहवचन केलं. पुण्याहवचन, पुण्याचा संकल्प सोडला. आजचा दिवस पुण्यवाने, अशा पद्धतीचं पुण्याहवचन करावं लागते. पुण्य आहा वचन म्हणजे पुण्य हा वाचन. अशा पद्धतीचे पुण्य हा वाचन झालं. ब्राह्मणाला घेऊन आजचा दिवस फार पुण्याचा आहे, फार आनंदाचा असा संकल्प पाणी सोडलेलं आहे. पहावयासी पुत्रवदन राजा जवळी पातला. मुलाचं मुख पाहण्यासाठी राजा त्याच्या जवळ गेला. श्रीरामवदन त्यावसरी निहाळिता तोषला अंतरी, मधुबिंदू घालोनी मुखाभितरी, मधुकैट भारी तोषविला. रामवदन त्या अवसरी निहाळिता अंतरी तोषला. त्यावेळेला रामप्रभूचं वदन म्हणजे मुख पाहून राजा अंतकरणात तोषला म्हणजे आनंदित झाला. मधुबिंद घालून मुखाभितरी, त्याच्या तोंडात मधुचा थेंब म्हणजे मधाचा थेंब टाकला. कोणाच्या? मधु कैटभ भारी तोषविला, ज्यांनी मधु नावाच्या राक्षसाचा आणि कैटभ नावाच्या राक्षसाचा नाश केला, अशा देवाच्या तोंडात मधाचा एक थेंब टाकला दशरथ राजाने. श्रीरामाचे जातक करी देवा नृपनायक, श्रीरामाचं जातक कर्म हे नृपनायक राजा दशरथाने केलं. गोभूरत्ने असंख्य मग देत याचकांशी, गायी, जमीन, रत्ने. गोभूरत्ने एकच शब्द आहे पण त्याच्यातून 3 गोष्टीचा बोध होतो. गो म्हणजे गाय, भू म्हणजे जमीन, रत्न म्हणजे अलंकार. गाय, जमीन आणि अलंकार हे सगळं राजा देता झाला. मग देते याच काशी, जे पाहिजे ते देऊ लागला. रत्नजडित सिंहासन त्यावरी मायबाईशी श्रीराम घेऊन, रत्नजडित आसनावरती कौशल्यामाई श्रीराम प्रभूला घेऊन बसली. मृगांक वर्ण चामरे जाण, दोघी डाळी ती दोहीकडे. त्यांच्या बाजूली मृगांक वर्ण म्हणजे, मृगांक म्हणजे चंद्र, त्या चंद्राच्या वर्णाचे, चंद्राच्या रंगाचे असे चामर घेतले. चामर, चामर कळतं का? ते असं पांढरं असतं बघा ना, केसासारखं. ते असं राजाच्या भोवती फिरवतात. माऊलीच्या पालखीच्या वेळेला निघते त्यावेळेला पालखी भोवती फिरवतो बघ, असं माऊलीला हवा घालण्यासाठी असे चामर फिरवू लागले दोघी जणी. पीक पात्र धरून हाती, समीप बैसे एक दुती. एक दुती, एक दूत म्हणजे एक सेविका पीक पात्र घेऊन बसली. पीक पात्र कळतं? पीकदानी नाही कळत? काय पीकदानी म्हणजे? पूर्वी राजे लोक पानाचा विडा खायचे. ते विडा खाल्ला मग ते विडा असा थुंकायचे. खाल्लेला पानाचा विडा. आपण माणसाने पान खाल्ल्यावर कसं ते पचक 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 कुठे थुकतात, तसं थुकायला पूर्वी पीकदाण्या होत्या. ते पीकदाण्यात ते थुकायचे. मग अशी पीकदाणी घेऊन एक दासी बसली होती. पीक पात्र धरणे हाती, समीप बैसे एक दुती, म्हणून ती जवळ बसली होती, लांब नाही बसली. ते काही आता सारखे गोवा तंबाखू गुटखे खाणाऱ्यासारखे होते काय? ते गोवा गुटखा खाणार काय महाराज, पिचकारी तरी लांब धारी उडवणार नाही, फूर केलं का लांबपर्यंत झाडावर उडवतात लोक. जवळ बसली आहे. पीक पात्र धरणे हाती, समीप बैसे एक दुती, कनकांबराची घेऊन बुंथी, बैसली सती कौशल्या. कौशल्या तिथे कनकांबराची बुद्धी घेऊन. कनकांबर, कनक शब्दाचा अर्थ काय होतो? कनक शब्दाचा अर्थ होतो सोनं. मग कनक अंबराची बुद्धी घेऊन. कनक म्हणजे सोनं. सोनं कसं असतं? पांढरा असतं हा ना. मग पिवळं, मग अशा पित वस्त्राची, अंबर म्हणजे वस्त्र, कनक अंबर म्हणजे पिवळं वस्त्र.
कनकांबराची घेऊन बुंथी. बुंथी म्हणजे काय? पूर्वी बघा लहान लहान लेकराला पाहायला निघाले का असं अशा आकाराचं एक हे असायचं. लहान बाळाला पाहण्याकरता अंगड टोपडं पाहिलं असेल ना तुम्ही, बाळ एवढं एवढंच असते म्हणून ते अशा पान घोंगड्यासारख्या आकाराचा असतो. आपण पाऊस जास्त असला की एक बाजूला गोणी फाडतो की नाही, गोणी फाडतो आणि मग दोन्ही बाजूला तसं घेऊन बसतो बघा, तसं पण वेगवेगळ्या डिझाईनचं तयार केलेलं, त्याला बुंथी म्हणायचं. बुंथी काय? अशा पिवळ्या कलरची बुंथी घेऊन बैसली सती कौसल्या. कौशल्या शेजारी बसली. बहुते वेष्टीले विद्वज्जन, बाजूला सगळे विद्वान लोक बसलेत. जाणती जे भविष्य ज्ञान. कसे विद्वान? ज्यांना भविष्य ज्ञान कळतो असे विद्वान शेजारी बसलेत. 700 स्त्रिया धावून येत्या झाल्या दशरथाच्या. दशरथाच्या 700 बायका धावून आल्या. तुम्हाला वाटतं दशरथाला 3च बायका होत्या? 3 नव्हत्या. किती होत्या? 700. जैस्या केवळ विद्युलता तैशा अलंकार वस्त्रमंडिता. जशा केवळ कल्पांताच्या वेळेला चमकणाऱ्या ज्या वीज आहे त्याच्या विजांसारख्या देखणा होत्या. अलंकार वस्त्र मंडिता, त्यांच्या अंगावरती वस्त्रभूषण यांनी त्या पूर्ण सजलेल्या होत्या. अलंकार वस्त्र यांनी परिपूर्ण होत्या. पाळा कौशल्या भोवत्या शोभल्या कैशा तेविली. त्या कौशल्याच्या भोवती समूहाने बसल्या होत्या. मग त्या कशा दिसत होत्या ऐका. महामाया आदी भगवती, ती भोवती मिळाल्या अनंत शक्ती. जसं देवीच्या भोवती अनंत शक्ती एकत्रित आल्यानंतर त्या जशा दिसतात तशा दिसत होत्या. की सूर्य चक्राची वेष्टिती किरणे जैसी तया परी. सूर्याचं जे चक्र असतं त्याला जसं किरण वेष्टन करतात, किरण जसं त्याला चिटकून असतात, लागून असतात, तसे कौशल्याच्या बाजूला या सगळ्या 700च्या 700 जणी बसल्या होत्या. वसिष्ठ गुरु होऊन पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे. वसिष्ठ गुरु पुढे होऊन श्रीरामाचं रूप पाहू लागले. रूपडे पाहू लागले म्हणजे रूप पाहू लागले. जे जे जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांग. जन्म कर्म निवाडे म्हणजे पुढे भविष्यात हा काय करणार आहे, भावी आयुष्यात काय काय करणार आहे या संबंधीचं या संबंधीचं वर्णन राया पुढे सांगण्याचं काम वसिष्ठ गुरुदेव करू लागले. म्हणे हा क्षीरसागर विहारी. म्हणजे हा परमेश्वर कोण आहे? भूतकाळही सांगितला. हा क्षीरसागरात राहणार आहे. जन्मला कौशल्य चौधरी. हा आता कौशल्य चौधरी जन्मला, वर्तमान काळही सांगितलं. निजजननी तारावयासी निर्धारी अवतरला आदिपुरुष. ही निजजन तारावयासी, भक्त लोकाला तारण्याकरता हा आदिपुरुष अवतार धारण केलेला आहे, हे भविष्य काळही सांगितलं. 12 वर्षे यासी भरता एक द्विज येईला वचिता. 12 वर्ष याचे पूर्ण झाल्यानंतर एक ब्राह्मण इथं अचानक येईल. प्रार्थनी या दशरथा घेऊन यासी जाईल. दशरथाला प्रार्थून दशरथाची विनंती करून याला इथून घेऊन जाईल. किती वर्षांनी? 12 वर्षांनी. आरंभी सोडून एक बाण, एक राक्षसी वधील दारून. सगळ्यात पहिल्यांदा एक बाण हा परमेश्वर सोडील आणि एका राक्षसीचा वध करील. गो ब्राह्मण मख पाळना करील जाण पुत्र तुझा. गायी ब्राह्मण यज्ञाचं पालन तुझा पुत्र करील राजा. ऐक. कृशान प्रवेशे शुष्क विपिनी तैसा जाळील राक्षस मखरक्षणी. ज्या पद्धतीने आग, काय आग ज्या पद्धतीने गवत किती असलं तरी जाळून भस्म करते, तशा पद्धतीने हा परमेश्वर, हा देव जाळील राक्षस मखरक्षणी. मखाची रक्षण करत असताना, यज्ञ रक्षण करत असताना राक्षस जाळून टाकील. पुढे चरण स्पर्श करून एक ललना उद्धरील. पुढे चरणाचा स्पर्श करून एका बाईचा उद्धार करील. परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड. परम प्रतापी असलं शंकराच्या हातातलं धनुष्य कोदंड, ते स्वतःच्या दंडबळावर, स्वतःच्या सामर्थ्याने त्याचे 2 भाग करील, दुखंड करील. एक पत्नीव्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी. एक पत्नीव्रत घेईल आणि हा प्रचंड मोठा वीर होईल. महायोद्धा एक वरिष्ठ मग एक होईल अरिष्ट. महायोद्धा एक ब्राह्मण त्याशी जिंकी न लागता क्षण. बंधू सहित परतून अयोध्येस येईल. तिथे एक महान योद्धा ब्राह्मण त्याच्यासोबत युद्धाला येईल, भांडायला येईल आणि हा तिथेही त्याला जिंकेल. त्या असं जिंकेल न लागता क्षणार्धात त्याला जिंकेल. बंधू सहित परतून अयोध्येस येईल. मग राज्य वैसता हा वरिष्ठ
हा राज्यावरती ज्या वेळेला बसायला जाईल मग एक होईल अरिष्ट, त्यावेळेला एक गोष्ट वाईट घडेल. काय घडेल? नगर लोक पावती कष्ट खेद उत्कट करतील. नगराचे लोक सगळे दुःख होतील, फार खेद करतील. हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन. हा नराचा राजा पंचानन म्हणजे हा सिंह, हा नरसिंह प्रेमे पितृवचन पाळील, प्रेमाने वडिलाचं वचन ऐकेल. मग श्री समेत कानन 14 वर्ष सेवेल. मग बायको सोबत श्री समेत, कानन म्हणजे जंगल, 14 वर्षापर्यंत सेवन करील. हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात. हा आश्रमात नसताना, घरात नसताना एक राक्षस अचानक येईल. याचे श्रेयसी नेईल सत्य षण्मासापर्यंत निर्धारे. याच्या बायकोला घेऊन जाईल 6 महिने त्याच्या जवळ ठेवेल. मग हा स्त्री शोधित अरण्यात वानर मिळतील अकस्मात. हा स्त्रीचा शोध घेत 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 अरण्यात जाईल आणि त्याला तिथे अकस्मात वानर मिळतील, अचानक वानर भेटतील. एक वानर उन्मत्त त्यास मारील हा न कळता. एक उन्मत्त वानर त्याचा हा न कळता त्याला मारील, त्याचा नाश करेल. ब्रह्मांड नाचविल नखाग्री. हा अख्खं ब्रह्मांड नखाच्या अग्रभागावर नाचविल. ऐसा एक वानर केसरी, असा एक वानर केसरी जो ब्रह्मांड अख्खा एका नखाच्या अग्रभागावर नाचविला, असा वानरातला सिंह जाऊन समुद्र संभवपरी म्हणजे लंकेत जाऊन महाप्रयत्न करील. तो तिथे फार प्रयत्न करील. शुद्धी आणि त्या राघवेंद्र सीतामाईची शोध करत असताना हा रघुनाथ, हा राघवेंद्र, राघव कुळातील इंद्र राजा पाशानी पाल आणील समुद्र. पाषाणाचं समुद्रावरती काय तयार करील? पूल तयार करील. आणि पालानील म्हणजे पायाखाली समुद्र घालील पाषाणाच्या आधारे. शरण येईल एक रजनीचर. एक रजनीचर, रजनी म्हणजे रात्र, रात्र म्हणजे निशा, आणि चर म्हणजे निशाचर, रात्री चालणारा असा निशाचर राक्षस याला शरण येईल. त्या राक्षसाचं नाव असेल बिभीषण. चिरंजीव त्यासी करील हा. आणि हा परमेश्वर त्या बिभीषणाला काय करील? चिरंजीव करील. मारून राक्षसास कळा सोडविल सुरांच्या बंदिशाळा. सगळ्या राक्षसांना मारून हा परमेश्वर सुरांच्या बंदिशाळा सोडविल. देवता लोकांची जी बंदिशाळा आहे त्या बंदिशाळेत सगळ्या देवतांची सुटका करील. मागोतील स्वस्थळा अयोध्यापुरा गजरेसी. फार आनंद उत्साहात हा परत अयोध्येला येईल. 11 सहस्र संवत्सर, 11,000 वर्षापर्यंत, संवत्सरापर्यंत राज्य करील हा राजेंद्र. हा राजा राज्य करील. पुढे पुत्राशी युद्ध थोर करील कौतुके करूया. पुढे त्याच्याच मुलांसोबत हा युद्ध करील कौतुकाने. शेवटी अयोध्या विमानी घालून नेऊन ठेवील वैकुंठ भुवनी. शेवटी अयोध्या अख्खी विमानात घालील आणि वैकुंठात नेऊन ठेवील. आईसे जातक ऐकून करणे राव दशरथ तोषला. अशा पद्धतीचं मुलाचं जातक ऐकून, भविष्य ऐकून राजाला फार आनंद वाटतो. स्तनपान करीता रघुनंदन पाहे वशिष्ठकडे परतून. स्तनपान करत असताना रामप्रभू वशिष्ठांकडे पाहत होते की वाल्मिक भाष्य संपूर्ण कथिले आणि आवलिले. वाल्मिकाने जे भविष्य सांगितलं ते अगदी आणि सहजच आवडलेले म्हणजे सहजच सांगितलं. कोणी? वशिष्ठ गुरुदेवानी. तो सुमित्रेशी झाला पुत्र. तेवढ्याच वेळा सुमित्रलाही एक पुत्र झाला. म्हणून धावत आले विप्र. म्हणून धावत सांगण्याकरता ब्राह्मण लोक आले. क्षीरसागरी उनी श्रीधर कौसल्या मंदरी पात्रा. क्षीरसागरातून जसा श्रीधर कौसल्याच्या महालात आला विष्णू, तसा तव तो भोगेंद्र पाळती घेत. त्यावेळेला तो भोगेंद्र, भोगेंद्र म्हणजे शेषनाग, कळलंच नाही पाठीराखा पातला त्वरित. न कळतात अचानकच त्वरित पातला म्हणजे तिथं येऊन पोहोचला. कुठे? सुमित्रेचे शेजारीगत बालदशा धरून, या लहान दशा धरून सुमित्रेच्या शेजावरती पातला येऊन उभा झाला, झोपला. सुमित्रा झोपली होती. सुमित्रेच्या शेजारी येऊन पहुडला. सुमित्रा स्वप्न देखत की मज झाला सुलक्षण सूत. सुमित्रेला नेटकं स्वप्न पडलं होतं की माझ्या पोटी फार चांगल्या बाळाने जन्म घेतला. पण मनोमन विचार करायला लागली, नक्की स्वप्नच आहे की खरंच मला मुलगा झाला. त्यावेळेला सावध होऊन या पाहत पुढे खेळत बालक तो. सावध होऊन पाहिलं तर तिच्या शेजारात त्याला लहान बाळ दिसलं. ऐसा जन्मला सुमित्रनंदन विप्रासहित दशरथ येऊन तात्काळ केले पुण्य वाचन.
जात कर्मादी सर्वही. मग हे समजल्याबरोबर ऐसा जन्मला सुमित्रानंदन, सुमित्रेच्या पोटी एका लेकराचा जन्म झाला. हे विप्रासहित दशरथ येऊन हे कळल्याबरोबर ब्राह्मणासहित राजा दशरथ येऊन तात्काळ केले पुण्य वचन. राजाने लगेच पुण्य हा वाचन केलं. जात कर्मादी सर्व काही उरकलं. कैकईचे झाले 2 कुमार, ते विष्णूचे शंखचक्र अवतार. कैकईच्या पोटी 2 लेकरांनी जन्म घेतला. काही रामायणामध्ये सुमित्रेचे 2 सांगितले, कैकईचा फक्त भरत सांगितलं. लक्ष्मण आणि शत्रुघ्न सुमित्रेचे सांगितले. रामप्रभू कौशल्याचा सांगितलं, कैकईचा भरत सांगितला. पण या रामायणामध्ये मात्र भरत आणि शत्रुघ्न हे कैकईचे सांगितले. सुमित्रेचा फक्त लखनलाल सांगितला. रामजी कौशल्या मातेचे पुत्र सांगितले. कैकईचे झाले 2 कुमार, ते विष्णूचे शंखचक्र अवतार. विष्णूच्या शेषाने अवतार घेतला लक्ष्मणाचा, विष्णूने अवतार घेतला रामाचा, शंखचक्राला अवतार घ्यायला लावला भरत आणि शत्रुघ्नाचा. परी कैसे जन्मले तो विचार, कैकईसे नेनवे. त्या दोघांचाही जन्म झाला, पण कसा जन्म झाला हे कैकेला कळलं सुद्धा नाही. सुषुप्ती माझी कैकई निमग्न, जैसा पंख गर्तेत पाषाण. पुत्र येऊन दोघे जण दोहीकडे खेळतात. सुषुप्ती म्हणजे ती निमग्न झालेली होती. ज्या पद्धतीने पंख गर्तेत म्हणजे चिखलाच्या खड्ड्यात एखादा धोंडा अडकावा, पाषाण म्हणजे धोंडा, तशा पद्धतीने ती झोपण्यात निमग्न झालेली होती. तिच्या बाजूला पुत्र येऊन दोघे जण दोहीकडे खेळतात. 2 पुत्र खेळ खेळत होते. दासी येऊन कैकेयी प्रती थापटोनी जागे करती. एक दासी धावत आली, कैकेला जाग केला, कैकेयी साहेब जागे व्हा, दोघे पुत्र जन्मले निश्चिती, सावध होऊन पाहे पहा. तुमच्या पोटी 2 पुत्राचा जन्म झाला, सावध होऊन पहा. कैकेयी पाहे पुत्रमुख, तो मित्र आणि मृगांक. कैकेयी पुत्रमुख पाहू लागली, बाळाचं तोंड पाहू लागली. त्यावेळेला तिला मित्र आणि मृगांक दिसू लागले. मित्र म्हणजे सूर्य आणि मृगांक म्हणजे चंद्र. ते दोन्ही लेकर चंद्र सूर्यासारखे दिसू लागले. तेवी दोघे खेळती बालक, त्या पद्धतीने दोन्ही बालक खेळू लागले. देखता सुख वाटले, हे पाहून तिला फार आनंद झाला. राये तेथे येऊन अवलोकिले दोघे नंदन, सुखी केले याचक जन, वस्त्र भरणे करून या. राजा तिथे आला. तिथे येऊन राजाने दोन्ही नंदन पाहिले, दोन्ही बालक पाहिले. आणि पाहिल्याबरोबर याचक जन जे होते, मागणारे जे होते, ते सगळे सुखी केले. त्यांना वस्त्र दिले, अलंकार दिले. आभार शब्दाचा अर्थ अलंकार. 12 दिवसपर्यंत महोत्सव राव करीत. 12 दिवसापर्यंत राजाने फार मोठा उत्सव केला. मंगलतुरे गर्जत रात्रंदिवस राजगृही. राजाच्या घरात रात्रंदिवस मंगलवाद्य वाजू लागले. मंगलतुरे म्हणजे मंगलवाद्य. 13व्या दिवशी वशिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघाशी. 13व्या दिवशी वशिष्ठ ऋषी नामकरण ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी आले. कौशल्याचा राम तेजोराशी, जो वैकुंठवासी जगदात्मा. कौशल्याच्या पुत्राचं नाव राम ठेवलं. सुमित्रेचा नंदन, त्याचे नाव ठेवले लक्ष्मण. सुमित्रेच्या मुलाचं नाव ठेवलं लक्ष्मण. जो काद्रवेय कुलभूषण, विष्णू शयन जावरिक्री. जो कद्रूच्या कुलाचं भूषण आहे. काद्रीय कुलभूषण म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे, सर्प कुळाचा भूषण असलेला लक्ष्मण, जो शेष आहे आणि त्याच्यावरती विष्णू शयन जावरी करी असा शेष लक्ष्मण रूपाने प्रगट झाला. कैकेयीचे जे का सूत भरत शत्रुघ्न निश्चित. कैकेयीचे जे पुत्र आहेत, मुलं आहेत, त्याचं नाव एकाचं भरत आणि एकाचं शत्रुघ्न. चौघे दाशरथी जगविख्यात, ऐका चरित्र यांचे. हे 4 दशरथाचे पुत्र जगात विख्यात आहेत, जगविख्यात आहे. आता यांचं चरित्र तुम्ही ऐका. ज्याची जन्म कर्म लीला ऐकता, पळ सुटे सर्व दुरिता. ज्याचं जन्माची कर्माची लीला ऐकल्याबरोबर सगळ्या पाप पळ सुटतात, सगळ्या पापाचा नाश होतो. जैसा महाप्रपंचन सुटता, जलजाळ वितले पै. मेघांचा समुदाय एकत्रित आलेला असला, पण अचानक सोसाट्याचा वारा सुटला तर पुण्यात पडणारा पाऊस कुठं जाऊन पडतो? तिकडे नासकात जाऊन पडतो. बरोबर की नाही? ज्या पद्धतीने महाप्रपंचन सुटता म्हणजे मोठा वारा आल्यानंतर जलजाळ वितळे, जलजाळ म्हणजे ढगांचा तापा वितळू लागतो, तशा पद्धतीने रामप्रभूची जन्माची कर्माची लीला ऐकली तर पाप हे पळून जातात, नाहीसे होतात. श्रीरामकथा मानस सरोवर, तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर. ही रामकथा हे जणू मानस सरोवर आहे आणि तुम्ही सर्व श्रोते संत राजहंस आहात. साहित्य मुक्ती सुराळ थोर, सेवा निरंतर आदरे. साहित्य मुक्ती सुराळ थोर,
साहित्यमुक्त साहित्यातील अलंकार हेच कोणी मोती आणि त्या सुडाळ थोर सेवा निरंतर आदरे. आता हे रत्न तुम्ही आनंदाने आपलेसे करा घ्या. साहित्य रूपी रत्न श्रीराम कथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश प्राशन करा सावकाश अतिसुरस ग्रंथ. श्रीराम कथा ही अमृत आहे. तुम्ही पंडित लोक त्रिदश आहात म्हणजे देव आहात. तुम्ही रामकथा अमृत देवता असल्या कारणाने सेवन करा. प्राशन करा सावकाश अतिसुरस ग्रंथ. हा ग्रंथ अतिशय गोड आहे. पुराण पुरुष परात्पर जो अतिशय पुराणाने वर्णलेला आहे असा परमेश्वर, जो परावाणीच्या पलीकडे असा परमेश्वर, तो ब्रह्मानंद श्रीधरवर, तो ब्रह्मानंद आनंद स्वरूप असला, ब्रह्मस्वरूप असला आणि श्रीधराला वर दिलेला परमेश्वर अयोध्येत अवतरला साचार. अयोध्येत त्याचा अवतार झाला. त्याचे चरित्र परिसा पुढे. आता त्या परमेश्वराचं चरित्र तुम्ही पुढे ऐका. स्वस्ती श्री रामविजय ग्रंथ सुंदर असा हा कल्याणकारी रामविजय ग्रंथ आहे. सुंदर ग्रंथ आहे. संमत वाल्मिक नाटक आधार हा ग्रंथ लिहिला, पण याला आधार कोण्या ग्रंथाचा आहे? तर वाल्मिकाने जे नाटक लिहून ठेवलं. वाल्मिकाने नाटक कशाला म्हणतात? जे आधी लिहिल्या जातं नंतर घडतं त्याला म्हणतात नाटक, आणि जे आधी घडतं नंतर लिहिल्या जातं त्याला म्हणतात इतिहास. मग वाल्मिक नाटक आधार, वाल्मिकाने जे भविष्य पुराण लिहून ठेवलं होतं, नाटक लिहून ठेवलं होतं रामायणाचं, त्या रामायणाचा आधार घेत, वाल्मिकी रामायणाचा आधार घेत हा मी ग्रंथ सांगितलेला आहे. संमत त्यांच्या मताला आपलं मत एकत्रित करून वाल्मिकांनी सांगितलेल्या ग्रंथानुसार मी रामविजय ग्रंथ सांगितला असं सरदार स्वामी म्हणतात. सदा परिशोध भक्त चतुर, जे भक्त आहेत, चतुर आहेत, त्यांनी सदा हा ग्रंथ ऐकावा. चतुर्थाध्याय गोड हा चौथा अध्याय पूर्ण झाला. चौथा अध्याय अत्यंत गोड आहे. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. आता ही चौथ्याही फुलाची माळा आपण प्रभूच्या चरणावरती समर्पित करू. अशा पद्धतीने या चौथा अध्याय पूर्ण झाला. यामध्ये 283 ओव्या आहेत. चौथा अध्याय संपला. उद्या आपण 5व्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत.